गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानं आसळज, वेसरफ, पळसंबे गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानीचे पंचनामे शासकीय अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत, मात्र अधिकारी फक्त नदीकाठावरील नुकसानीचे पंचनामे करतायत। यावेळी शेतकऱ्यांनी विचारणा केली असता आम्हाला फक्त नदीकाठचे पंचनामे करण्याचे आदेश आहेत असं सांगितलं जातंय, मात्र केवळ नदीकाठच्या पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना विरोध केलाय। ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतच्या तिन्ही गावांनी पंचनामे जे चालू होते नुकसान भरपाईचे अतिवृष्टीचे ते थांबवलेले आहेत, कारण का नदीकाठच्या लोकांचंच पंचनामे केलं जात होते। अतिवृष्टी पावसामुळे सगळ्या ग्रामस्थांची नुकसान झालेले आहे पिकाची, त्यामुळे आम्ही पंचनामे करू दिलेले नाहीत। हे सरसकट लोकांची नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, नाहीतर आम्ही हे पंचनामे करू देणार नाही। याचं निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार कार्यालयात आलेलो आहे। अधिकाऱ्यांनी सरसकट नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या मागणीचं निवेदन नायब तहसीलदार प्रदीप कदम यांना देण्यात आलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप गावकर, तुकाराम मेहतर, दीपक लाड, पांडुरंग पळसंबेकर, लक्ष्मण गावकर, गणेश महाडिक, सखाराम भालेकर, तानाजी कुंभार, बाजीराव पेजलेकर आदी उपस्थित होते।